हॅलो मैत्रिणींनो, अनूज होममध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर चला, आज मी दुपारच्या जेवणामध्ये म्हणजेच गणपती बाप्पा आहेत ना, तर त्यांच्या नैवेद्याला काय काय जेवण बनवणार आहे ते तुम्हाला ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यासाठी तुम्हाला पूर्ण हा व्हिडिओ बघावा लागेल। तर चला, आता पहिलाच मी आज पुरणपोळी बनवणार आहे गोडामध्ये। त्यासाठी मी इथे चण्याची डाळ मस्तपैकी स्वच्छ धुतले आणि एका साईडला 1 तासासाठी भिजायला घातलेली आहे। तोपर्यंत माझं छोटे मोठे जी कामं आहेत म्हणजे कटिंग वगैरे आहे ते मी करून घेणार आहे। आणि आता सध्या माझ्याकडे कुठलीच भाजी हे नव्हती, माझ्याकडे फ्रीजमध्ये कोणतीच भाजी नव्हती। त्याच्यासाठी मी मिस्टरांना सांगितलं की मार्केटमध्ये जाऊन भाज्या घेऊन ये। तोपर्यंत मी इथे डाळ भातचा कुकर मला कविताने लावून दिला आणि नंतर मी इथे सोल बटाट्याची भाजी बनवायची होती। आमच्याकडे नैवेद्यामध्ये सोल बटाट्याची भाजी, पडवळची भाजी, कोबी, भेंडी, फरसबी ह्या सगळ्यांना बिना कांदा लसणाच्या ह्या भाज्या बनवल्या जातात। तिखटाची भाजी पण मी बनवतेच, पण ती नैवेद्याला ठेवत नाहीत। त्यासाठी मी इथे भाजी काहीच नव्हती घरामध्ये। मिस्टरांना मी मार्केटमध्ये पाठवले भाजी वगैरे आणायला। तोपर्यंत माझी हे फक्त 2-3 जे वस्तू आहेत म्हणजे पुरणपोळीची तयारी किंवा डाळीला फोडणी देणं, भाजीला फोडणी देणं, बटाट्याची भाजी जी बनवायची होती ते सगळं मी ते येईपर्यंत बनवून घेईल। म्हणजे आता इथे कुकर वगैरे पण माझं झालेलं आहे। तर मी इथे डाळीला फोडणी घातलेली आहे आणि एका साईडला पहिला बटाट्याची भाजी। मी कुकर जेव्हा लावला तेव्हा बटाटी कुकरमध्ये म्हणजे एका डब्यामध्ये घालायचीच विसरली। मग मी काय केलं, आता परत कुकर एक्स्ट्रा काम नको म्हणून बटाटी अशीच जिरा आणि कढीपत्ता मिरचीवरती फोडणी घालून हळद घालून त्यामध्ये अशी शिजवून घेणार आहे। त्याची पण भाजी खूप छान होते। फक्त एवढंच लक्ष द्यावं लागतं खूप टाईम की बटाटा शिजलाय की नाही। तर भाजीला पण इथे फोडणी घातलेली आहे आणि डाळीला पण फोडणी घातलेली आहे। आज मी डाळीमध्ये वाटपाचं वरण बनवणार आहे। त्याच्यामध्ये पण मी लसूण वगैरे घालत नाही, फक्त खोबरं घालते, जिरं आणि हळद घालते, एवढंच फक्त वाटून घेते आणि वाटपाची अशा प्रकारे मी डाळ बनवून घेते। तिथे डाळीला पण फोडणी घातलेली आहे आणि बटाट्याची भाजी पण एका साईडला माझी झालेली आहे। तुम्हाला दाखवते मी की माझी बटाट्याची भाजी एकदम मस्त छान झालेली आहे। तर इथे मीठ वगैरे व्यवस्थित घातलं आणि पूर्ण झाल्याच्या नंतर खोबरं आणि कोथिंबीर घातली आणि माझी अशा प्रकारे भाजी आणि वरण म्हणजे वाटपाचं वरण तयार झालेलं आहे। त्याच्यानंतर मी इथे चण्याची डाळ शिजवून घेतलेली आहे आणि कविताला बोलली की गूळ घालायच्या अगोदरच मला इथे चाळणीमध्ये चण्याची डाळ घासून दे म्हणून। तर इथे कविताची वहिनी आणि आई आलेली आहे। आई ती लोक सकाळी लवकर आलेलं म्हणून आई थोडीशी थकलेली आहे प्रवासातून, म्हणून ती झोपलेली आहे आणि वहिनी बघा इथे तिला मदत करते गूळ किसून देण्यासाठी। तर इथे ते कामाला मी कविताला लावलेली आहे, तू मला पुरण करून दे म्हणून। तोपर्यंत माझा इथे मस्तपैकी चहा कॉफीचा प्रोग्राम चाललेला आहे। म्हणजे चहा नाही, पण मला थोडासा चहा कॉफीची तलप आली होती म्हणून मी इथे कॉफी बनवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर म्हणजे कोणाला पहिला विचारलं तुम्ही बोला की अरे 2च पेले बनवणे म्हणून। तर मी इथे सर्वांना विचारलं पहिला कोणाला पाहिजे का, ते लोक नको बोलले। तेव्हा मी इथे फक्त माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी कॉफी बनवून घेतलेली आहे। इथे मिथून बरोबर टायमात आली, माझी कॉफी बनवून झालेली, तिला बोलली जा पहिला पप्पांना कॉफी देऊन ये म्हणून। तर चला, माझी कॉफी वगैरे पिऊन झाल्याच्यानंतर मिस्टरांनी मार्केटमधून काय काय भाजी आणली ती तुम्हाला दाखवते। इथे फ्लावर आहे, कोबी आहे, शिराळा आहे आणि पालेभाजीमध्ये लाल माठ आणलेली आहे। बाकी सगळा हिरवा मसाला वगैरे आणलेला आहे, कारलीसुद्धा आणलेली आहेत। ते सगळं भाज्या मी पहिला प्लॅटफॉर्मवर काढून ठेवलेले आहेत आणि मी खाली लाल माठ एका साईडला ठेवलेली आहे की मी थोड्या टायमाने आमचं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर ती साफ करून ठेवेल म्हणून। तर इथे मला फ्लावरची भाजी बनवायची होती आणि कोबीची पण भाजी मी सुक्यामध्ये बनवायची होती। त्यासाठी मी फ्लावर आणि कोबी वरतीच ठेवली, थोडीशी कोथिंबीर काढून ठेवली, बाकी सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत। तर बघा मी इथे फ्लावर पहिला पाण्यामध्ये घातलेली आहे, गरम पाण्यामध्ये थोडीशी फ्लावर साफ केली आणि ती तशीच ठेवलेली आहे एका साईडला। दुसऱ्या साईडला मी नंतर मस्तपैकी कोबीचे धोंडबाग केले आणि हे माझ्याकडे स्लायसर होतं त्याच्यावरतीच फटाफट सगळी भाजी मी कट करून घेतलेली आहे। ते भाजी पण फोडणीला घातलेली, ह्याच्यामध्ये मी
चण्याची डाळ घातलेली आहे, जी पोळ्यांसाठी मी आधीच भिजत घातली होती ना, त्यातली मी थोडीशी ह्याच्यात घातलेली आहे. त्याच्यानंतर ना मला अजून फ्लावरची तिखट भाजी बनवायची होती. तितक्यात माझे मिस्टर आले आणि बोलतात की अजून काय काय बनवायचं बाकी राहिलेलं आहे आणि भाज्या कोणत्या कोणत्या बनवणार आहेस. त्याला पण भूक लागली होती, कारण की सकाळी नाश्त्यामध्ये आज काहीच बनवलं नव्हतं. डायरेक्ट म्हणजे कारण की कविताची आई वगैरे ना 10-10:30 वाजता आली. त्यांच्याशी बोलण्यात वगैरे माझा थोडासा वेळ गेला. त्यासाठी ना माझा नाश्ता वगैरे बनवायचा राहिला होता. चला तर आता एवढ्या घाई गडबडीमध्ये मी आली की मी जेवण वगैरे फटाफट बनवते. मी आता नाश्ता वगैरे बनवत नाही, म्हणून तो मला विचारायला आला होता की जेवण कधीपर्यंत होईल म्हणून. काय नाही, सगळं जेवण झालेलं आहे माझं. बाकी फक्त आता मला फ्लावरची भाजी बनवायची होती आणि पोळ्या बनवायच्या होत्या. इथे किचन प्लॅटफॉर्म वगैरे व्यवस्थित थोडंसं साफ करून घेतलं. त्याच्यानंतर ना मी इथे पोळ्यासाठी पुरण इथे तयार करून घेत होती. तर अजून मला 5-10 मिनटं तरी लागतील पुरण पूर्ण तयार होण्यासाठी. पूर्ण झाल्याच्यानंतर मी इथे भाजीची तयारी करायला घेतलेली आहे. म्हणजे मला फ्लावरची जी तिखट भाजी बनवायची होती ना, त्याची तयारी करायला घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ना, इतकी म्हणजे कविताची आई येऊन ना समोर उभी राहिली आणि कविता सांगत होती की वहिनी ना व्लॉग वगैरे बनवतात. आणि त्या ना इथे येऊन अशा समोर उभ्या राहिल्या. तुम्हाला दाखवलं मी. बिचाऱ्या इतक्या साध्या आहेत ना, त्या अशा बघत राहिल्या की माझा कॅमेरा ॲक्च्युली चालू होता आणि त्या अशा बघत राहिल्या की खरंच याच्यामध्ये असं काही येतं काय. माझं हां मी दिसते बोलतात, मी ह्याच्यामध्ये दिसते म्हणून. इतक्या बिचाऱ्या साध्या आहेत का, कारण का गावाकडे राहिलेल्या आहेत ना, त्यांना काही माहीत नाही की यूट्यूब वगैरे असं काय. त्यांच्याकडे एकदम साधा सिम्पल साधासा फोन आहे. फक्त बस आउटगोईंग इनकमिंग एवढा, जो पहिला आपण खूप सुरुवातीला वापरत होतो ना त्यातला. साधं भोळ्यापणाने बोलतात की हां ह्याच्यामध्ये तू, हां मी दिसते ह्याच्यामध्ये. तर तो झाला एक किस्सा झाला. तर मी आली की हां होता काकी ह्याच्यामध्ये दिसता तुम्ही पण, मी तुम्हाला दाखवेल जेव्हा व्हिडिओ बनवेल तेव्हा. चला, तर मी अशा प्रकारे ना भाजी वगैरे बोलता बोलता तुमची भाजी पण फोडणीला झालेली आहे. माझी भाजी झाली. त्याच्यानंतर ना कवितेला सांगितलं पटापट पोळ्या लाटून दे, मी शेकवून घेते. कारण का त्या लोकांना, कविताच्या आईला आणि बहिणीला पण परत घरी जायचं होतं. तर इथे मस्तपैकी माझं सगळं जेवण वगैरे झालेलं आहे. देवाला नैवेद्य पण दाखवून घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे गणपती बाप्पाला तिखट भाजीचं नैवेद्य दाखवतात की नाही, ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.